सरसंघचालकांचे परदेश दौरे क्वचितच होतात, मात्र परदेशातील हिंदू स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे यावेळी दौऱ्याला सरकारनं परवानगी दिली, अशी माहिती नागपुरातील विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर पाठक यांनी दिलेली आहे. न्यूयॉर्कमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानं विरोध होऊ शकतो, मात्र बंदीची मागणी योग्य नसल्याचं ते म्हणाले. तसंच वननेस सेलिब्रेशनमध्ये संघाची पंचसूत्री मांडली जाणार असून संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचं पाठक यांनी स्पष्ट केलंय. पाठक सर काय या दौऱ्याला तुम्ही कसं पाहताय? नाही, मुळातनं सरसंघचालक पदावरच्या व्यक्तीचे परदेश दौरे हे कमीच असतात, कारण मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेचे ते प्रमुख आहेत. पण या संस्थेचे परदेशात जे कार्यक्रम चालतात, ज्याला हिंदू स्वयंसेवक संघ असं म्हटलं जातं, तर त्यांचे अनेक वर्षांपासून कार्यक्रम सुरू आहेत. त्यांचे संमेलनं होतात, त्यांचं शिबिर होतं. आत्ताच काही महिन्यांपूर्वी बंगलोरला मोठं शिबिर झालं. त्यात पूर्ण देशभरातनं किंवा जगातनं इथेही ते हिंदू संघाचं काम चालतं, त्या ठिकाणी हे लोक येतात. त्या सगळ्यांची मागणी असते किंवा सरसंघचालकांनी आमच्याकडे यावं, आमच्याशी संवाद करावा, बोलावं. कारण शेवटी परदेशातनं उठून इथे येणाऱ्यांची संख्या कमीच असते. काही देशात विरोध होऊ शकतात, तर त्या ठिकाणी विरोध होणार नाही असे काही आहे. पण त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी होते काय, तर न्यूयॉर्कचे जे महापौर आहेत ममदानी, ते काही भाजपचे नाही आहेत, भाजप विरोधकच आहे. तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की माझं या रॅलीला समर्थन नाही आहे, पण माझा विरोधही नाही. खूप खूप धन्यवाद. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज.